वाजपेयी म्हणून जे DMO आहेत, जिल्हा परिवहन अधिकारी आहेत, हे का म्हणून त्याचा विरोध करतात हेच कळत नाही. वेळोवेळी त्यांनी गोल 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 उत्तर दिलं, नाही पाहू, आता होतील, नंतर होतील, आता मीटिंग घेतो, मीटिंगमध्ये ठेवतो, असं गोल गोल उत्तर देऊन आम्हाला हे टाळण्याचा प्रयत्न केला. आणि अजिबात ते याच्या विरोधात आहेत. का आहेत हेच कळत नाही. पण उपोषणाचा आणि आंदोलनाचा मार्ग पत्करू आणि कोर्टात सुद्धा जाऊ. DMOचं हटवण्याची निश्चितच मागणी करू. फक्त हटवण्याची मागणी नाही तर त्याच्याशी कायदेशीर कारवाईसुद्धा व्हावी याची आम्ही मागणी करणार आहोत. की आता जे छोटे मोठे आहेत त्यांना तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता आणि जे सगळ्यांना दिसतं आहे तुम्हाला दिसत नाही का, तुम्ही त्यांच्यावर का कारवाई करता? DMO साहब ने अतिरिक्त मांग, उनकी डिमांड हमने पूरी नहीं कर सके क्योंकि हम धान खरीदी केंद्र मंजूर नहीं कर रहे। वो उनका भ्रष्टाचार ही खत्म नहीं हो रहा है। मिलर्स से और बड़े बड़े सोसाइटी से उन्होंने भ्रष्टाचार का एक लाइन जोड़ के रखा DMO साहब ने। शुक्रवार को दे रहा हूँ, मंगलवार को दे रहा हूँ, गुरुवार को दे रहा हूँ, कुछ डिमांड है उनकी वो हम पूरी नहीं कर रहे। हमारे उनका वो चेटुल है, रोजंदारी कर्मचारी है, हमारे से गलत व्यवहार से बात किया जाता है। नमस्कार, स्वागत है आप सभी का न्यूज प्रभात मीडिया में। गोंदिया जिला धान के ज़िले के नाम से प्रसिद्ध जिला कहा जाता है। उसी तरह गोंदिया ज़िले में यहाँ के जो पणन अधिकारी का ऑफिस है, यहाँ से लगभग 110 धान खरीदी केंद्र गोंदिया ज़िले में चलाया जाता है। इस वर्ष 10 से 12 धान खरीदी केंद्र पर धान नहीं होने की खबर सामने आई थी। उसी तरह बात करें तो एक धान खरीदी केंद्र पर कार्रवाई भी यहाँ के पणन अधिकारी द्वारा की गई थी। उसी तरह बात करें तो 7 से 8 धान खरीदी केंद्र का भी जो भ्रष्टाचार सामने आया था उन पे कार्रवाई होना बाकी थी, पर अभी 1.5 से 2 माह हो गया है, पर उन पे कार्रवाई अभी हुई नहीं है। देखना यह बाकी है कि कब वो कार्रवाई होती है। उसी चलते हुए अभी दूसरा मामला एक सामने आया है। लगभग 50 से 60 धान खरीदी केंद्र नए वाले खुलने के लिए उन्होंने प्रस्ताव डाले थे। प्रस्ताव डालने के बाद सारी प्रोसीजर है वो पूरी की, उसके बावजूद भी यहाँ के पणन अधिकारी उनको धान खरीदी केंद्र की परमिशन नहीं दे रही है। ये मामला सामने आया है। आइए जानने का प्रयास करेंगे जो धान खरीदी केंद्र नए वाले जो व्यापारी है उनसे जानने का प्रयास करेंगे कि उनकी क्या मांग है और वो धान खरीदी केंद्र शुरू पणन अधिकारी द्वारा की क्यों नहीं जा रही है। मैं अपने संस्था के गोडाउन बन रहा था, वहाँ पे खड़ा था तो तेलंग साहब और नेडकर साहब दिखे मुझे वहाँ। मैं उनके पास गया और बोला सर हमारे संस्थाओं का क्या, तो वो बोले सर बोले मुझे कुछ इस बारे में जानकारी नहीं है, क्योंकि DMO साहब ने किसी भी तरह की उनको जानकारी नहीं दी, उन्हें सब बात छुपा के रखी। DSO मैडम के पास हम लोग गए, ये 4 दिन पहले गए, मैडम को पत्र दिए, हजारे जी और मैं, हम 2 जन गए, मैडम को पूरा व्यवस्था बताया कि 2/11 का परिपत्रक था और 2/11 के परिपत्रक में हमारी संस्था धान खरीदी केंद्र मंजूर होती है। तो उन्होंने मैडम ने हमें कहा कि DMO साहब ने 2/11 का परिपत्रक, आज 25 दिन हो गए, मुझे इस तरह का कुछ भी नहीं बताया कि धान खरीदी केंद्र मंजूर हुई, नया परिपत्रक आया, ये सब पूछा। और उनको हमने जो कागज़ दिखाए, मैडम को हमने अपनी OC दिखाए कि हमने सब डॉक्यूमेंट्स दे रखे, 10 लाख की DD दिए, 50 लाख का बोझा दिए। DMO साहब ने अतिरिक्त मांग, उनकी डिमांड हमने पूरी नहीं कर सके क्योंकि हम धान खरीदी केंद्र मंजूर नहीं कर रहे। वो उनका भ्रष्टाचार ही खत्म नहीं हो रहा है। उनको मालूम है अगर ज़्यादा संस्था हो गई तो भ्रष्टाचार, मेरे को पैसा कम मिलेगा, मेरे को पैसा कम मिलेगा तो मैं कम कर पाऊँगा। उनका वो बड़े बड़े मिलर्स से और बड़े बड़े सोसाइटी से उन्होंने भ्रष्टाचार का एक लाइन जोड़ के रखा DMO साहब ने। कभी कुछ बोलेंगे, हर दूसरे व्यक्ति को वो अलग सेंटेंस बोलते। मुझे बोला गया शुक्रवार को दे रहा हूँ, मंगलवार को दे रहा हूँ, गुरुवार को दे रहा हूँ, मुझे पहले बोला गया बुधवार को आप आ रहे। हम हर हफ्ते 4 बार DMO साहब से मिलते हैं, चक्कर लगा रहे, और वो निस्ता कुछ डिमांड है उनकी वो हम पूरी नहीं कर रहे। हमारे नियम कानून में हम सब बैठते हैं, ब वर्ग के संस्था में 2/11 का परिपत्र में हम बैठते हैं, हम 10 लाख की DD, 50 लाख का बोझा, 500 मेट्रिक टन का गोडाउन, और उन्होंने हमको CCTV कैमरे वगैरह लगाने को बोले। सब चीज़ हमारे पास पूर्तता है, वजन काटा वगैरह सब कुछ है, तब भी वो नियम पे। उनका वो चेटुल है, वो कर्मचारी, वो तो हम कलेक्टर से मैडम मतलब बहुत ज़्यादा वो एकदम रोजंदारी कर्मचारी एकदम ऐसी बातें करता है जैसे हम कुछ है ही नहीं, तुम्हारी नहीं होती संस्था, तुम्हारा ये नहीं करता। वो रोजंदारी कर्मचारी है, हमारे से गलत व्यवहार से बात किया जाता है। हमारे 50 लाख का बोझा चढ़ाया इन्होंने, हमारे 10 लाख, हमारे सारे कागज है, तब भी हमको इधर घुमाया जा रहा है। अधिकारी इथले DMO जे आहेत अधिकारीशाहीच्या थाटामध्ये हे माजलेले आहेत आणि भ्रष्टाचाराने ही गाजलेले व्यक्ती आहेत। याकरिता यांनी या संस्थेला कसा लढवायचा आणि पुराने मोठे मोठे ब्लाड्डे जे खरेदी संस्था चालक आहेत त्यांच्यासोबत संगनमत करून आर्थिक देवाणघेवाण करून या संस्थांना कसा थांबवता येईल, या संस्थेना थांबवलं तर शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होईल आणि शेतकरी पैसा कसा देईल आणि कसा विक्री करेल आणि माझ्या पैसे संस्थेकडून पैसा कसा येईल, याकरिता हा व्यक्ती नवीन संस्था मंजूर असून 53 संस्था त्यापैकी
फक्त 11 स्वस्तांना मंजुरी दिली, बाकी स्वस्तांना 3 वर्षाची ऑडिटची अट पूर्ण होत नाही हा मुद्दा उपस्थित केला. 21/1/2021ला ही अट शिथिल झाली म्हणून शासनाने मंजुरी दिली, तर त्याला थांबवण्याचं कारण नाही. पुन्हा शासनाने 2/11/2022ला फक्त ब वर्ग ऑडिट असणं आवश्यक आहे, 3 वर्षाची अटचा उल्लेख नाही. तर त्याप्रमाणे पण या संस्था सर्व 53 संस्था पात्र आहेत. यांना पुन्हा मंजुरी दिली पाहिजे 2/11/2022च्या परिपत्रकाप्रमाणे मार्केटिंग अधिकारी महाराष्ट्र शासनाच्या. परंतु त्या पत्राला न जुमानता पुन्हा भ्रष्टाचाराला कसा वाचा फोडता येईल आणि शेतकऱ्याला परेशानी कसं करता येईल. एका तालुक्यामध्ये जेवढ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये बहुतांश म्हटलं तर तालुका स्तरावर स्वस्तांना मंजुरी दिली आहे. तालुका स्तरावर त्यांचे गोडाऊन आहेत, ग्रामीण क्षेत्रामध्ये गोडाऊन नाही आहेत. आणि या ज्या 53 संस्था आहेत ह्या ग्रामीण क्षेत्राची आहेत. त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये गोडाऊन असल्यामुळे शेतकऱ्याला 1 किलोमीटर 2 किलोमीटरच्या आतमध्ये त्याचं धान विकायला मिळेल, वेळीची धान विक्री होईल, त्याला ट्रान्सपोर्टिंग चार्ज वाचेल. परंतु याच्याकडे दुर्लक्ष करता DMO उलटसुलट माहिती देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करतो. आणि जरी यांना 3 वर्षाची अट लागू होती तर यांनी आम्हाच्या संस्था का मंजुरी केल्या. त्याच्यामध्ये जिल्हा अधिकारी जे अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली आणि सचिव DMO होते. तर त्यांनी जेव्हा मंजुरी दिली त्यावेळी याला 3 वर्षाची अट दिसली नाही का. मग मंजुरी का दिली, त्यांनी पत्र का दिला. 10 लाख रुपयाचा DD मागितली, 2200 रुपयाची DD मागितली, 50 लाख रुपयाचा बोजा चढवायला लावला. तर या ग्राउंड गोडाऊन चेकिंग केलं, यासारखी प्रक्रिया का बरं केली यांनी. आणि शेतकऱ्यांना आणि या संस्था मालकांना फाशी लागण्याची पाळी निर्माण झाली आहे, आत्महत्या करण्याची निर्माण झालेली आहे. मजूर वर्गाला पैसा द्यायचा आहे, गोडाऊनचे किराया बसत आहेत. काही संस्थांनी मोठे मोठे गोडाऊन बनविले करिता आमची DMO साहेबासोबत आणि आज राज्य मार्केटिंग अधिकारी तेलंग साहेब यांच्यासोबत आम्ही प्रतिनिधी मंडळ भेटले. त्यांनी सकारात्मक निर्णय देतो मी 4 दिवसाच्या आतमध्ये आणि जिल्हा अधिकारी महोदयांशी सर्व संबंध परिस्थितीचा आढावा घेतो आणि अधिकारी याच्यावर काहीतरी निर्णय काढा. मागणी जरी मान्य झाली नाही तर यांनी आम्हाला पहिल्यांदा पत्र दिलं पाहिजे. पत्र दिलं तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसू, सर्व संस्थावाले आणि आपलं पूर्ण परिवारांसोबत बसू आणि सुप्रीम कोर्टामध्ये पण जाऊ, हायकोर्टामध्ये पण जाऊ आणि भ्रष्टाचारी DMOवर कारवाई झाली पाहिजे. ही सर्वात मोठी मागणी आमची राहील. नवीन केंद्रांना मान्यता द्यायचं हे सरकारचं धोरण आहे, पणन विभागाचं धोरण आहे. परंतु माहीत नाही हे इथले जे वाजपेयी म्हणून जे DMO आहेत, जिल्हा पणन अधिकारी आहेत, हे का म्हणून त्याचा विरोध करतात हेच कळत नाही. दुसरं असं आहे की आम्ही जनप्रतिनिधीमध्ये काम करतो. जनप्रतिनिधीजवळ शेतकरी लोक येतात की आमच्या ह्या 3-3 दिवस आहे भाऊ, आमची गाडी लागली आहे, 3-3 दिवस झालं आम्हाला ते नंबर लागत नाही. म्हणजे आता हे खरेदी केंद्राची संख्या कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचं धान लवकर त्यांचा मोजमाप होत नाही, त्यांना वेळेवर त्यांचं ऑनलाईन होत नाही. ह्या सगळ्या परिस्थिती लक्षात घेता आणि पणन विभागाचं आणि महाराष्ट्राचं धोरण की नवीन खरेदी केंद्रांना मान्यता द्यायचं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी मग आम्हाला पत्र देऊन त्या सगळ्या अटी-शर्ती पूर्ण करून घेतल्या. आता याच्यामध्ये काय 10 लाखाची जे आहे DD आहे ती आम्ही सबमिट केलेली आहे, 50 लाखाचा बोजा चढवला आहे. काही पुष्कळशा हे जे संस्था चालकांनी जे आता खरेदी केंद्र मागत आहेत त्यांनी 50-50, 60-60 लाख रुपये खर्च करून गोडाऊन्स बांधलेले आहेत. त्यांच्या गोडाऊनची पाहणी झालेली आहे. सगळं झालं ना. आता म्हणता येत की गोंदिया जिल्ह्यामध्ये हे DMO म्हणत आहेत की गोंदिया जिल्ह्यामध्ये खरेदी करण्याची आवश्यकता नाही. जिला अधिकारी को उन्होंने निवेदन देकर मांग की है कि जल्द से जल्द उनका धान खरीदी केंद्र शुरू किया जाए, अन्यथा भूखमरी की भी नौबत आ सकती है। यहाँ पणन अधिकारी ऑफिस में जो छोटे कर्मचारी है उसी तरह साफगिरी दिखाते हैं और रोष में बात करते, उन्होंने गंभीर ये भी आरोप लगाए। उन्होंने मांग की है कि यहाँ के जो एक कर्मचारी है और यहाँ के जो DMO है, यहाँ के जो पणन अधिकारी है, उनके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई की मांग की। अब देखते हैं खबर प्रकाशित होने के बाद शासन प्रशासन ये जो नए धान खरीदी केंद्र शुरू होती है या नहीं होती है देखने लायक रहेगा। बने रहे इस तरह खबर देखने के लिए। इस तरह खबर देखने के लिए न्यूज़ प्रभात मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। खबर देने के लिए संपर्क करें। न्यूज़ प्रभात से महेंद्र लिल्लारे, गोंदिया।